रामकृष्ण. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादाद्दवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. श्रीमद्भगवद्गीता. मोक्ष संन्यास योग नावाचा हा 18वा अध्याय. 56 क्रमांकाचा श्लोक आज या श्लोकापासून आजच्या विचाराला चिंतनाला प्रारंभ करत. आताच आपण 55व्या श्लोकाच्या उपसंहाराला पाहिलं. अज्ञान निवृत्तीचं म्हणजे अविद्या निवृत्तीचं स्थान आणि मोक्ष प्राप्तीचं साधन, अर्थात मोक्ष प्राप्ती आणि अविद्या निवृत्ती ह्या दोन्हींचं साधन केवळ असेल तर ते एक ज्ञान. हेच गीतेचं मुख्य प्रयोजन आहे. आत्मज्ञानाला प्रतिबंध करणार जे अज्ञान आहे त्या अज्ञानाची निवृत्ती करण्यासाठीच सर्व शास्त्र समर्थ आहे. स्वयंप्रकाशित नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वरूपाच्या आत्मस्वरूपाचं स्वरूप प्रगट करून देण्याकरता हे शास्त्र समर्थ. आत्मा स्वयंप्रकाशित आहे तेव्हा त्याच्या ज्ञानाला कोणाची आवश्यकता नाही. एक प्रश्न पडतो, ज्ञानाला सर्वोच्च स्थान नाही. कारण ज्ञानाने मोक्ष संभवत. ज्ञानानेच जर मोक्ष संभवत असेल तर मग पुन्हा दुसऱ्या अध्यायामध्ये, तिसऱ्या अध्यायामध्ये, चौथ्या अध्यायामध्ये, 5व्या अध्यायामध्ये जी कर्म अनुष्ठानाची विचारसरणी सांगितली त्या कर्म अनुष्ठानाची सिद्धी होत नाही. केवळ ज्ञानानेच मोक्ष होत असेल तर मग त्याची जर सिद्धी होत नाही त्याचा विस्तार इतका मोठा का केला नाही, अशी जेव्हा शंका उत्पन्न होईल तेव्हा त्या शंकेचं उत्तर देण्यासाठी आपल्या वाट्याला आलेले जे काही कर्म आहे, स्वकर्मणा भगवता अभ्यर्चन भक्ति योगस्य सिद्धी प्राप्तिफलम ज्ञाननिष्ठा योग्यता यन्निमित्ता ज्ञाननिष्ठा मोक्षफलावसाना स भक्ति योगः अधुना स्तूयते. शास्त्रोपसंहार प्रकरणे शास्त्रार्थ निश्चय दार्ढ्याय हा जो प्रश्न होता की मग ज्ञानानेच ही मोक्ष संभवत असल्यामुळे ही कर्मानुष्ठानाची सिद्धी होत नाही. तेव्हा याचं उत्तर भगवंत स्वतः सांगतात. आपल्या स्वतःच्या वाट्याला आलेले जे काही कर्म आहे, स्वकर्म आहे, त्या स्वकर्मानेच भगवंताची पूजा करणे आणि या स्वकर्म रूपी पूजेने
भगवंत प्रसन्न होऊन भक्ती योगाची सिद्धी प्राप्त, आणि ही भक्ती योगाची सिद्धी प्राप्ती झाली मग ज्ञाननिष्ठा योग्यता आहे, आणि ह्या ज्ञाननिष्ठ योग्यतेने मोक्ष फलामध्ये पर्यवसान होऊन ज्ञाननिष्ठा युक्त होते. यावरून ज्ञाननिष्ठा योग्यता देणाऱ्या या भगवत भक्ती योगाची ही प्रशंसा आता या श्लोकामध्ये केली जाते. आणि म्हणून जे काही गीताशास्त्र सांगितलं आहे त्या गीताशास्त्राचा उपसंहार प्रकरण आणि शास्त्राचा दृढनिश्चय व्हावा या एकाच उद्देशानं या श्लोकाची निर्मिती आहे. म्हणून एक शास्त्र दार्ढ्यही उत्पन्न व्हावं, शास्त्रामध्ये एक प्रकारची निष्ठा उत्पन्न व्हावी, केलेली कर्मयोगाची साधना वायाला जात नाही. कारण कर्मयोगाचं परिणती शेवटी भक्तियोगामध्ये होऊन त्यातून ज्ञाननिष्ठा उत्पन्न होते आणि ज्ञाननिष्ठेने पुन्हा मोक्षाचं फळ प्राप्त होतं. हा जो काही क्रमसिद्धांत आहे या क्रमसिद्धांताचा प्रतिपादन करून गीताशास्त्राचा उपसंहार करायचा आहे, आणि त्याप्रमाणेच शास्त्राच्या विषयी एक दृढ विश्वास श्रद्धा निर्माण व्हावी याकरता पुढच्या श्लोकाची ही प्रवृत्ती आहे. काय श्लोक आहे? स्वकर्मणा सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः यत्प्रसादाद्वाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. मद्व्यपाश्रयः सर्वकर्माणि सदा कुर्वाणः मत्प्रसादात् शाश्वतम् अव्ययं पदम् अवाप्नोति. एका एका पदाचा आपण विचार. मद व्यपाश्रय जो भगवत भक्त आहे त्याने भगवंताला सर्वश्रेष्ठ समजलं आहे, त्याची आत्मविश्वास निर्माण झाला आहे, आणि त्यामुळे आता त्याने आपलं अस्तित्वच भगवंताला समर्पण केलं आहे. मय्यर्पित मनोबुद्धिर यो मद्भक्त समे प्रिया 12व्या अध्यायामध्ये वर्णन करतात. इथलं मय्यर्पित मनोबुद्धी यो मद्भक्त समे प्रिया, जो मन आणि बुद्धी मला समर्पित करतो माझा भक्त. यो मद्भक्त समे प्रिया, तुम्हाला अत्यंत प्रिय. मग आता मन आणि बुद्धी समर्पित करतो तो जो भक्त होत असेल, ह्या करता तो भक्त भगवंताला पूर्णपणे समर्पित, त्याचं मन समर्पित, बुद्धी समर्पित, चित्त समर्पित, सगळं व्यक्तिमत्व भगवंताच्या आश्रयाने राहतो. मद व्यपाश्रय, आणि सर्व कर्माणी नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त विहित निषिद्ध सगळ्या प्रकारचे कर्म जे आहेत, सर्वाणी कर्माणी सर्व प्रकारचे कर्म सदा कुर्वाणः अपि, तू नेहमी करत असला तरी, सर्व प्रकारचे कर्म तू नेहमी करत असला तरी मत्प्रसादा, भगवंत म्हणतात माझ्या कृपा प्रसादामुळे काय होत आहे, शाश्वतम अव्ययम पदम अवाप्नोति. शाश्वत नित्य अव्यय अक्षय त्या पदाला अवाप्नोति प्राप्त होतो. भगवंताच्या वरती पूर्णपणे समर्पित असलेला
भगवंताचा आश्रय ज्याने सर्वश्रेष्ठ म्हणून घेतलेला जो असतो तो भगवंताला समर्पित होतो, भगवंताचा तो आश्रय घेतो आणि जेही काही कर्म त्याच्याकडनं घडतात ते भगवंताला तो समर्पित करतो आणि भगवंताच्या कृपा प्रसादानं अव्यय शाश्वत अशा नित्यपदाला तो प्राप्त होतो. याप्रमाणे सर्व कर्माणी सर्वाणी कर्माणी अपि प्रसिद्धानी अपि सर्व प्रकारचे कर्म म्हणजे त्या कर्मात कधी कधी नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त आणि निषिद्धही कर्म कदाचित त्यामध्ये प्रविष्ट होऊ शकतात. सर्व कर्माणी सर्व प्रकारचे कर्म करीत असताना मत्प्रसादात मत्प्रसादात म्हणजे भगवंताच्या कृपा प्रसादामुळे शाश्वतम अव्ययम पदम अवाप्नोति नित्य अक्षय पदाला तो साधक कसा प्राप्त होतो. तदा कुर्वाण अनुतिष्ठन् मद्व्यपाश्रय अहम वासुदेवः ईश्वरः व्यपाश्रयः व्यपाश्रयाणां यस्य स मद्व्यपाश्रयः. जो ईश्वर परमात्मा आहे वासुदेव त्याला समर्पित होतात. मग असे म्हटल्याप्रमाणे मय्यर्पित सर्व भाव इत्यर्थ. कायने वाचेने मनाने सर्व भावाने तो समर्पित होतो आणि त्यामुळे त्या समर्पितात्यामुळे भगवंताची कृपा होते. मत प्रसादा भगवंताची प्रसन्नता. मग विश्वरस्य प्रसादात भगवंताच्या त्या प्रसादामुळे प्रसन्नतेमुळे अवाप्नोती शाश्वतम नित्य शाश्वत वैष्णव पद आहे ना पदम अव्ययम अव्यय पदाला तो प्राप्त होतो. असा ह्या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ. आता यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे भाष्य आहे ते आपण पाहत आहोत. अत्यंत एकाग्रतेने ऐका, प्रसन्नतेने ऐका, तन्मयतेने ऐका. या निमित्ताने ज्ञानेश्वरी आपल्या समोर असेल आणि त्यावरून आपण हा फिरवत असेल गुरुंच्या वर्ण डोळ्याने ते पाहत असू आणि वाणीने उच्चारण आपण जर केलं या निमित्ताने वाणीला मंगलमयता प्राप्त होते. वाणी शुद्ध, कारण वाणी आपलं अंतःकरणाचं प्रतिबिंब म्हणजे वाणी आहे. अंतःकरणामध्ये जोही काही भाव असेल तो भाव वाणीच्या द्वारे वाचेच्या द्वारे अभिव्यक्त होत असतो. अंतःकरण जर प्रसन्न, मंगलमय, आरोग्य संपन्न असेल तर त्या प्रसन्नतेची आरोग्य संपन्नतेचे उद्गार त्या व्यक्तीच्या वाणीतून पडणार. म्हणून आपल्या मनात काय आहे, आपण कोणता विचार करतो, आपली विचार करण्याची मनोभूमिका काय आहे हे आपण विचारलेल्या प्रश्नावरून सहज समजत असते. आणि म्हणून जेव्हा आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन करतो तेव्हा आपण प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांशी बोलत आहे. ज्ञानेश्वर महाराज आपल्याशी बोलत आहे. ही उदात्त मंगलमय भावना घेऊन जर आपण या ज्ञानेश्वरीच्या भूमिकेचं चिंतन केलं तर त्यामधून अध्यात्माचाही बोध होतो, व्यवहाराचाही बोध होतो, भक्तीचाही बोध होतो. अनेक दैनंदिन जे काही आधुनिक सायन्स आहे त्याचेही वेगवेगळे सिद्धांत आपल्याला त्यातून प्राप्त होतात. पण सगळ्यात महत्वाचं आहे अंतःकरणाची शुद्धी. ही अंतःकरणाची शुद्धी वाणीच्या द्वारे अभिव्यक्त. आपण कसं बोलतो त्यावरून आपलं अंतःकरण कसं आहे. म्हणून ह्या ओव्यांचं चिंतन करताना त्याचं उच्चारण केलं तर आपली वाणी पवित्र होते. आणि वाणी ही अंतःकरणाच्या बैठकीवर अवलंबून आहे. त्याचं अंतःकरण पवित्र मंगलमय असेल त्याची वाणीही पवित्र आणि मंगलमय असते.
पाच आणि मुआळ मितले आणि साळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. याप्रमाणे भगवंताचा आश्रय करत असताना श्लोक वाचताना भगवान श्रीकृष्ण आपल्याशी बोलत आहे. ओवी वाचताना प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज आपल्याशी बोलत आहे. या भावनेने जर आपण त्या श्लोकाकडे आणि ओवीकडे पाहिजे, उच्चारण केलं, तर आपली वाणी मंगलमय होते, अंतःकरण पवित्र होतं. आणि ती पवित्र अंतःकरणाची अभिव्यक्ती ह्या पंच ज्ञानेंद्रियांच्या आणि पंचकर्मेंद्रियाच्या माध्यमातून होत असते. म्हणून हा विषय अतिशय महत्वाचा, तो वाचला पाहिजे. त्याचं श्रवण मनन चिंतन आपल्याकडनं झालं पाहिजे आणि त्याचं प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होताना पाहताना आपल्याला ते जाणवलं पाहिजे. अच्छा, मग भगवंतानी कर्माला निरर्थकता नाही, तर भगवंताला समर्पित करून केलेले कर्म जे आहे ते कर्म देखील भक्तीच्या द्वारे ज्ञाननिष्ठा आणि ज्ञाननिष्ठेच्या द्वारे मोक्षपर्यंत पदापर्यंत पोहोचता येतं. हा सगळा विचार आपण या ठिकाणी पाहिला आहे, अनुभवला. म्हणून अतिशय तन्मयतेने मंगलमयतेने ज्ञानेश्वरीचं चिंतन आपण करा, इतरांना प्रवृत्त करा. खूप महत्वाचे सिद्धांत ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी प्रकट केले. आपण करत आहात, आपलं कौतुकच आहे मनापासून. परंतु इतरही कोणी त्यामध्ये प्रवृत्त झाले तर त्यांनाही त्या जीवनाचा आनंद भेटेल आणि जीवनाचे सिद्धांताचे विविध पैलू आपल्या अनुभवाला भेटतील. म्हणून आपण केलेल्या कर्माची प्रशंसा जणू भगवंत या ठिकाणी करतायत. आणि कशी कशी प्रशंसा करतायत ओव्यांच्या माध्यमातून. मग म्हणेगा सुभटा, तो क्रमयोगी या निष्ठा, मी होनी होय पैठा माझ्या रूपी. भगवंत आता त्या कर्मयोगाची स्तुती करतात. मग म्हणेगा सुभटा, भगवान श्रीकृष्ण अर्जुनला म्हणतात की हे सुभटा, हे योद्ध्या, हे अर्जुना, जो आता 51व्या श्लोकापर्यंत आणि पासून तर 55 श्लोकापर्यंत हा जो काही क्रम सांगितला, साधना क्रम, तर तो क्रमयोगी या निष्ठा, तो या क्रमयोगाच्या ठिकाणी जो निष्ठा ठेवतो आहे तत्परतेने, तो काय मी होणी, तो भगवंत स्वरूपच होतो आणि माझ्या स्वरूपी पैठा होय. मी होणी माझ्या स्वरूपी पैठा होय. तो भगवंताचं स्वरूप बनूनच भगवंताच्या ठिकाणी तो स्थिर होतो. मी होणी माझ्या स्वरूपी पैठा होय. पैठा होय म्हणजे तो स्थिर होतो माझ्या स्वरूपी. योगाचं सर्वोत्तम ध्येय काय असेल तर तदा द्रष्टो स्वरूपी अवस्थानम, त्या परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप होणं. हा जो क्रमयोगी आहे, या क्रमयोगी या ज्ञाननिष्ठेच्या द्वारे मी होऊन, भगवत स्वरूप होऊन, तो भगवत भक्त माझ्या स्वरूपीच कसा पुन्हा स्थिर होतो. यामध्ये काय सांगितलं आहे, माझ्या स्वरूपी पैठा होईल, माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तो स्थिर होतो. पण कसा स्थिर होतो, मी होऊनी, तो भगवत भक्त मी होतो म्हणजे मी परब्रह्म होतो आणि परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होऊन तो साधक पुन्हा त्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होतो. मग म्हणेगा सुभटा, तो क्रमयोगी हा निष्ठा, तो या क्रमयोगाच्या निष्ठेवरती तत्परतेवरती एक संध होऊन, मी होऊन भगवंताचं आत्मस्वरूप होऊन माझ्या रूपी पैठावरी भगवंताच्या दिव्य स्वरूपाच्या ठिकाणी अंतःकरण वृत्ती ही स्थिर होते. माझ्या स्वरूपी
मी होणी माझ्या स्वरूपी पैठावे पैठाव. तो साधक भगवंत स्वरूप होऊन भगवंताच्या ठिकाणी स्थिर राहतो. म्हणून क्रमयोगाला महत्व दे. स्वकर्मांच्या चौखळी पूजा करोनी भली, तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठे. स्वकर्मांची, स्वकर्म स्वतःच्या वर्णाश्रम धर्मानुसार प्राप्त झालेले जे काही कर्म आहे, तर त्या शुद्ध असणाऱ्या ह्या पूजा द्रव्याच्या द्वारे स्वकर्मांची चौखोळी, स्वकर्माच्या त्या शुद्ध साधनेच्या द्वारे जणू काही भगवंताची पूजा होते. मज करोणी, मज भली पूजा करोणी, ह्या निमित्ताने तो माझी चांगल्या प्रकारची पूजा करतो. कोणती पूजा? स्वकर्म हे प्रामाणिकपणाने करणं आणि त्या शुद्ध असणाऱ्या ह्या पूजा साधनांच्या द्वारे तो यथाविध भगवंताची पूजा करतो. भली पूजा मज करुणी, माझी अतिशय चांगल्या प्रकारची तो पूजा करतो. आणि त्या पूजेमुळे तिने प्रसादे ज्ञाननिष्ठेते अकळी, आणि त्यामुळे त्या भगवंताच्या कृपेने तो साधक ज्ञाननिष्ठेला म्हणजे ज्ञान मार्गाला प्राप्त होतो. म्हणजेच पहिल्यांदा तो क्रमयोगी बनतो आणि क्रमयोगी बनून मग तो आपल्या वाट्याला आलेले कर्म भगवंताला समर्पित करतो. हीच ती पूजा, आणि त्या पूजेने पुन्हा ज्ञानाच्या ठिकाणी निष्ठा प्राप्त होते. स्वकर्मांच्या चौकोळी, चांगल्या प्रकारच्या ह्या कर्मांच्या द्वारे मज पूजा भली करून, माझी सर्वोत्कृष्ट चांगली पूजा करून तेने प्रसादे, त्या प्रसादाच्या द्वारे ज्ञाननिष्ठेते अकळी, तो साधक पुन्हा ज्ञाननिष्ठेला प्राप्त होतो. म्हणजे निष्काम कर्म जरी केलं तरी त्या निष्काम कर्माची परिणती शेवटी ज्ञानामध्ये होते. आणि समजा की भगवंताच्या ठिकाणी, ज्ञानाच्या ठिकाणी निष्ठा म्हणजे स्थिरता प्राप्त झाली. म्हणजे ज्ञानाचा मुख्य भाग मी देह नसून, मन नसून, इंद्रिय नसून, या सगळ्यांचा संघात नसून मी एक चेतन तत्व आहे. ती चेतन तत्व सगळ्या अवयवांना चेतना देतं. अशा प्रकारे त्या बुद्धीचा निश्चय झाला की मी सच्चिदानंद स्वरूप आत्मतत्व आहे. अशी ही ज्ञाननिष्ठा अंतकरणाची वृत्ती त्या ठिकाणी स्थिर होऊन ती ज्ञाननिष्ठा जेत हतवसे, ती ज्ञानाची निष्ठा म्हणजे सच्चिदानंद स्वरूप, मी सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे असा जेव्हा निश्चय होतो, त्याला म्हणतात ते ज्ञाननिष्ठा जेत हतवसे. ती ज्ञाननिष्ठा ज्या साधकाला हस्तगत होते, जेथे हतवसे, जेथे हस्तगत होते, प्राप्त होते. मग काय आहे ज्ञाननिष्ठा प्राप्त झाल्यानंतर? म्हणतात ते तर माझी भक्ती उल्हासे, भगवंताच्या विषयी असणारी जी भक्ती आहे ती ज्ञान लक्षणात्मक भक्ती ही प्रगट होते. या मजसी समरसे सुखी आहो. आणि मग त्या भक्ती योगाच्या द्वारे तो क्रमयोगी भगवंताच्या स्वरूपाशी ऐक्य पाहून एकरूप होऊन शेवटी तो सुखी होतो. सुखिया होय. कोण सुखिया होय? जेत ज्ञाननिष्ठा अतवसे, जेव्हा ज्या ठिकाणी ज्ञानाची निष्ठा परिपक्व होते त्या ठिकाणी भगवंताच्या भक्तीचं प्रागट्य होतं. ते तर माझी भक्ती उल्हासे. तेव्हा ज्ञानामध्ये पराकोटीची निष्ठता म्हणजे
अंतःकरणाची वृत्ती त्या ज्ञानामध्ये स्थिर झाली, ज्या क्षणी त्या क्षणीच भगवंत म्हणतात माझी भक्ती उल्हासे, माझी ज्ञान लक्षणात्मक भक्ती आहे ना, त्याचा उल्हास होतो, प्रगट होतो. तिया मजसी समरसे सुखिया होती. तिया जी भक्ती आहे, त्या भक्तीच्या द्वारे तो क्रमयोगी तिया मजसी समरसे सुखिया होशी, तो क्रमयोगी माझ्याशी काय होतो, भगवंताच्या स्वरूपाशी ऐक्य पाहून शेवटी सुखी होतो. या मजसी समरस, भगवंत म्हणतात त्या माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी तो समरस होतो, एकरूप होतो आणि शेवटी सुखिया होशी, तो स्वरूपाला एकरूप होऊन तो सुखी होतो. याप्रमाणे काय होतं, जिथे ज्ञानाची निष्ठा हातामध्ये येते तिथे भगवंताची भक्ती प्रगट होते आणि त्या भक्तीच्या द्वारे भक्त भगवंताशी एकरूप झाला किंवा सुखाची अनुभूती येते. अच्छा. आणि विश्व प्रकाशतिया आत्मया मज आपुलिया अनुसरे जो करुणिया सर्वत्रता आहे. विश्व प्रकाशतिया मज आत्मया आपुलिया, विश्व प्रकाशतिया संपूर्ण विश्वाचं म्हणजे चर आणि अचर, सजीव आणि निर्जीव, जड आणि चेतन, या सगळ्यांचं प्रकाशन ज्याच्यामुळे होतं, ज्ञान ज्याच्यामुळे होतं, विश्व प्रकाशतिया संपूर्ण विश्वाचं प्रकाशन म्हणजे ज्ञान ज्याच्यामुळे होतं ते काय, आत्मया मज आपुलिया, असं विश्वाचं प्रकाशन ज्या जड चेतन वस्तूंचं ज्याच्यामुळे होतं तो आपलं आत्मतत्व आहे, चेतन तत्व आहे. आपल्या आत्मचेतन शक्तीच्या द्वारेच संपूर्ण इंद्रियांच्या द्वारे वस्तूंचं ज्ञान होतं, विश्वाचं प्रगटीकरण होतं. याप्रमाणे विश्व प्रकाशतिया आत्मया मज आपुलिया, संपूर्ण विश्वाचं प्रकाशन करणाऱ्या आपल्या जीवाचं वास्तव स्वरूप असलेल्या आत्मस्वरूपाला अनुसरण करतो. अनुसरे जो करून या सर्वत्रता आहे, सर्व व्यापक असणारं जे चेतन तत्व आहे त्या चेतन तत्वाचं अनुसरण म्हणजे ईश्वराचं अनुसरण, म्हणजे भगवंताने जे सांगितलं आहे त्याचं अनुष्ठान करतो. हे सर्वत्रता जो अनुसरण करतो, कशाचं, तर हे सर्वत्रता करून ह्या सर्व ठिकाणी परमात्मा आहे अशा भूमिकेमध्ये जाऊन त्या परमात्म्याचं तो अनुसरण करतो. आता भगवंताच्या स्वरूपामध्ये तो समरस होतो, एकरूप होतो, आपलं अस्तित्व भगवंताच्या स्वरूपात समर्पित करतो. म्हणजे नेमकं कसं होतंय, या सगळ्यांची विचार प्रक्रिया कशी होते, भगवंत एक एक होईल ते सांडूनी आपुला आढळ, लवन आश्रयी जळ, का हिंडोनी राहे निश्चळ वायू योनी. आपुला आढळ सांडोनी, आपला जो आढळ आढळ जो आहे म्हणजे कठीणपणा आहे, टणकपणा आहे, तो काय करतो, टाकून देतो. कोण, मीठ आपला कठीणपणा, छोटापणा, टणकपणा काय करतो, सोडून देतो. कधी, ते मीठ पाण्यामध्ये जर मिसळलं तर. आपुला आढळ सांडोनी लवण जळ आश्रयी, ते मीठ जे आहे ते पाण्याचा आश्रय. मीठ जेव्हा पाण्यात जाण्याच्या अगोदर ते छोटं असतं, कडक असतं,
ते वेगळं अस्तित्वच दाखवत आहे. परंतु होतं काय, सांडूनी आपला आढळ आढळ आपला जर काही प्रतिबंध आहे तो दूर करून लवण आश्रयी जळ, पाण्याचा आश्रय जर त्या मिठाने घेतला तर ते मीठ राहतात ते पूर्ण जलमय होईल. किंवा हिंडोणे राही निश्चळ सूर्य योमी, वायू हिंडोणी योमी निश्चळ राहे. आकाशामध्ये नित्य संचार करणारा जो काही वायू आहे तो वायू काय आहे, वायू हिंडोणी योमी निश्चळ राहे. वारा सर्वत्र संचार करतो आणि सर्वत्र संचार करणारा वायू शेवटी आकाशामध्ये येऊन तो स्थिर होतो. हिंडोणी वायू योनी निश्चळ राहे. इकडे तिकडे जाऊन वायू जो आहे तो वायू योमी निश्चळ आहे, आकाशाच्या ठिकाणी तो स्थिर राहतो. सांडोणी आपला आढळ लवण आश्रयी जळ, आपला टणक कठीणपणा सोडून पाण्याचा आश्रय घेतलेला मीठ जसं पाण्याशी एकरूप होतं त्याप्रमाणे वारा सर्वत्र संचार करून शेवटी आकाशामध्ये स्थिर राहतो. योमी हिंडोणी वायू निश्चळ राहील. वारा सर्वत्र संचार करतो शेवटी आकाशामध्ये योमी म्हणजे आकाशामध्ये स्थिर होय. राहे निश्चळ, योमी वायू निश्चळ राहे. आकाशामध्ये तो वायू विशिष्ट कालखंडामध्ये तो स्थिर होऊन जातो. मिठाचं उदाहरण दिलं, वायूचं उदाहरण दिलं आणि ह्या दृष्टांताप्रमाणे सिद्धांत सांगतात तैसा. तैसा बुद्धी वाचा काही, जो माते आश्रय ऊन ठाये, तो निषिद्धही विपाये कर्मे करू. बघा हे मुली त्याप्रमाणे मीठ पाण्याशी मिसळून एकरूप होतं. वायू तोही सगळं संचार करणारा शेवटी आकाशामध्ये स्थिर होतो. त्याप्रमाणे तैसा बुद्धी वाचा काय, जो माते आश्रयून ठाये, जो माते बुद्धी आश्रयोनी ठाये, वाचा आश्रयोनी ठाये, काय आश्रयोनी ठाये. जो भगवत भक्त आपल्या कायेने आपल्या वाचेने आणि बुद्धीने म्हणजे मनाने काय करतो आहे, पूर्णपणे भगवंताचा आश्रय करतो. 100%. काही जरी झालं ते कायेने, शरीराने, वाचेने, वाणीने आणि बुद्धीने म्हणजे चित्ताने जो भगवत भक्त भगवंताचा आश्रय करतो, स्वतःचं अस्तित्वच ठेवत नाही. बुद्धी सुद्धा त्या परमात्म्याला समर्पित करायची आहे, कारण बुद्धीच्या ठिकाणी असणारी चेतना ही बुद्धीची नाही, चेतन तत्व पाठीमागे. वाचेच्या ठिकाणी असणारी बोलण्याची शक्ती ती वाणीची नाही, वाणीच्या पाठीमागे असणारी ती देवता आहे. काया सुद्धा ज्याच्या आपोआप चालत नाही, तर कायाच्या पाठीमागे शरीराच्या पाठीमागे सुद्धा कोणीतरी नियंत्रण आहे. चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलविते हरिविन, एकवी एकवी एक नाही. याप्रमाणे त्या काया वाच्या मनानं जो भगवंताला आश्रय घेऊन राहतो आणि असा भगवंताला काया वाच्या मनाने समर्पित होऊन राहणारा एखादा भक्त
परंपरागत प्राप्त असणारा एखादं कर्म घडत असताना तो निषिद्ध कर्मातही प्रवृत्त होताना दिसतो. जसं की सज्जन कसाई पंढरपुरामध्ये इतरत्रही त्याच्या घरी सज्जन कसाई हा मांस विकत असे, पण तरी देखील भगवंत त्याच्याशी समरस झाले होते. म्हणून तैसा काया बुद्धी वाचा काय जो माते आश्रयून ठाई, भगवंताला पूर्णपणे समर्पित आहे. आणि अशाही व्यक्तीकडनं कधी जर निषिद्ध कर्म घडतं, विपाये कदाचित निषिद्ध ही कर्मे करू, आणि जरी त्याच्याकडनं अचानकपणे निषिद्ध ही कर्म घडलं गेलं असलं तर काय म्हटले, परी गंगेच्या संबंधी विधी आणि महानदी ऐक्य देवी माझ्या बोधी शुभाशुभांची. पहा, पहिला सिद्धांत सांगितला दृष्टांत. गंगेच्या संबंधी, गंगेचा संबंध असताना कोणाचा आहे, विधी आणि महानदी. एक मोठी महानदी असेल आणि एक गावापाठीमागचा एक ओहोळ असेल, अस्वच्छ पाणी असेल किंवा महानदीचं पाणी असेल, पण गंगेचा संबंध आला की गंगेच्या संबंधाने ती महानदी आणि रस्त्यावरचं गटारीचं पाणी, शेवटी गंगेचा संबंध आला की ते गंगारूप होतं. विधी महानदी संबंधी परी गंगेच्या संबंध, विधी रस्त्यावर वाहणारं पाणी, महानदी महानदीचं पाणी, गंगेचा संबंध आला की शेवटी ते पाणी गंगारूप होतं. देवी ऐक्य देवी माझ्या रूपी शुभाशुभांची. त्याप्रमाणे चांगले कर्म असो, पुण्यकारक कर्म असेल, अशुभ कर्म असेल, पापकारक कर्म असेल, तर भगवंताचा साक्षात्कार झाला, भगवंताची एकरूप ऐक्य झालं, भगवंताची तदाकारता प्राप्त झाली, तर शुभाशुभ कर्म सुद्धा भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होऊन राहतात. जसं रस्त्यावरचं पाणी आणि महानदीचं पाणी गंगेचा संबंध झाला की गंगारूप होतात, तसं शुभ आणि अशुभ कर्म देखील कदाचित जर घडत असेल आणि तो भगवंताचा आश्रय करत असेल तर ते भगवंताला समर्पित होतात. ऐक्य देवी माझ्या बोधी शुभाशुभांची. माझ्या परमात्म्याच्या बोधाच्या ठिकाणी ज्यांचं ऐक्य झालं आहे ते शेवटी भगवंत स्वरूपच. आता तिथे पाप आणि पुण्य, योग्य आणि अयोग्य, शुभ आणि अशुभ ह्या कल्पनाच मावळून जातात. हे सांगण्यासाठी दृष्टांताची यादी दिली. पावने आणि धुरे हा भिवाडू तवची सरे, जेवण घीपती वैश्वानरे कवळवणी दोन्ही. वैश्वानर नावाचा एक अग्नी आहे. म्हटले बावने आणि धुरे, 52 नंबराचं चंदन आहे, किंवा दुसरं धुरे म्हणजे धूर येणारा एरंडासारखा असा पोकळ लाकडं आहे. असे ह्या दोघांच्या मध्ये फरक आहे. हा विवाडू तवची सरे, ह्या दोघांच्या मध्ये विवाद आहे, भेद आहे. अशी चर्चा तेव्हा समाप्त होते जेव्हा जवन घेपती वैश्वानरे कवळवणी दोन्ही. जोपर्यंत अग्नीने त्या चंदनाच्या आणि धूर येणाऱ्या झाडांना आपल्या कवेत घेतलं नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये भेद आहे. पण अग्नी सगळ्यांना लागला की मग आता बावण आहे का चंदन आहे का एरंड आहे पाहता ते शेवटी अग्निमय होत. बावणे आणि धुरे, ज्या लाकडांच्या द्वारे धूर जास्त येतो असं एरंडाचं झाड असं घेतलं. कोणतं कष्ट कोणतं श्रेष्ठ हा विवाद आहे ना, हे तोपर्यंतच आहे. जवन घेपती वैश्वानरे कवळवणी दोन्ही. वैश्वानर अग्नीने ह्या दोन्ही झाडांना आपल्या कवेत घेऊन अग्निस्वरूप करून टाकलं नाही तोपर्यंत हा भेद आहे. पण एकदा की भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झाला
मग हा धूर निर्माण करणारा एरंड आहे किंवा हे झाड आहे, हा भेद राहतो. एक उदाहरण दिलं, दुसरं उदाहरण दिलं. क्रमाक्रमा ह्या उदाहरणांची यादी तरी पहा. नाना पांचके आणि सोळे, हे सोनिया तवची आळे, जव परिसू अंग मिळे एकवटीना. त्या काळातल्या जे 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराज त्या सोन्याच्या भावाच्या संबंधानं चर्चा करतात. त्या काळातलं सोनं कसं असेल सांगतात. पांचिके आणि सोळे, कदाचित काही सोनं 5 पैशाला भेटत असतील, काही धातू, आणि काही जास्त महाग असेल तर त्याची किंमत 16 रुपयापर्यंत असेल. म्हणजे लोखंड घ्यायचं ठरलं तर अगदी 5 पैसे असेल, आणि सोनं घ्यायचं असेल तर ते जास्त किमतीचं आहे, म्हणजे 16 रुपयापर्यंत. परंतु हे 16 रुपयाचं 16 कशी सोनं आणि हे 5 रुपयाचं लोखंड यांच्यामध्ये जो भेद आहे, हे सोनया तवची आळे. परंतु हे 5 पैशाच्या द्वारे विकत घेतलेलं लोखंड आणि 16 रुपयाच्या द्वारे विकत घेतलेलं सोनं, असं या सोन्याच्या मध्ये आणि या धातूच्या मध्ये सोनया तवची आळे, त्या सोन्यांच्या मध्ये तोपर्यंतच भेदाची चर्चा आहे. तोपर्यंत म्हटले, जव परिसो अंग मिळे एकवटीना, जोपर्यंत परिस हा लोखंडाला आपल्या अंगाच्या स्पर्शानं आपल्यासारखं एकवटून सोनं करत नाही, तोपर्यंत हे लोखंड कमी किमतीचं आणि सोनं महाग किमतीचं, असा जो भेदभाव आहे तोपर्यंतच आहे, की जोपर्यंत परिसाचा स्पर्श होत नाही. परिसाचा स्पर्श झाला की लोखंड सोनं होतं, आणि सोनं तर सोनंच आहे. आता दोन्हीमध्ये काय फरक? हे काय सांगतात, भगवंताने ज्याचा स्वीकार केला आहे त्याचं जीवन कधी गुणात्मक असतं कधी दोषात्मक असतं, पण शेवटी भगवंताने स्वीकार केलाय ना, मग ते भगवंत होत. तैसे शुभाशुभ ऐसे, हे तवची वरी आभासी, जव एकूण प्रकाशे सर्वत्र मी. हे शुभ कर्म आहे, हे अशुभ कर्म आहे. त्या शुभ आणि अशुभ कर्मातला भेद आहे, तो याची चर्चा तोपर्यंतच आहे जोपर्यंत स्वयंप्रकाशित असणारा सर्वत्र व्यापक असणारा परमात्मा, त्याच्यामध्ये ते कर्म येत नाही तोपर्यंत. म्हणून हे पुण्य हा पाप, हा जो भेद आहे, हा भेद फार काळातला नाही, तोपर्यंत भासतो. जोपर्यंत एक सर्वत्र प्रकाशित होणारा परमात्मा आहे, तो मी आहे, अशी प्रतीती येत नाही तोपर्यंत हा सगळा शुभ आणि अशुभ कर्म आहे. भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झाले की शुभ आणि अशुभ कर्म दोन्हीही नाहीसे होतात. तुका म्हणे, आम्ही झालो अग्निरूप लागून येते पाप पुण्यान. मग आता वाल्ह्या कोळी नाही, आता वाल्मिक ऋषी बनताय. भगवंताच्या एकरूप झालं की आता ते सुकृत आणि दुष्कृत दोन्ही नष्ट होऊन जातात, भगवंत स्वरूप होऊन जातात. कशा प्रकारे यासाठी दिलेला दृष्टांत जो आहे ना, तो अतिशय चपखल असा. आपल्याला होई पहा, अगा रात्री आणि दिवो, हा तवची द्वैत भाव, जवण रिघेची गाव गवस्तीचा. आपल्याला आता रात्रीचा अनुभव आहे, काही तासानंतर आपल्याला दिवसाचा अनुभव येईल. म्हणजे हा दिवस आणि रात्र, रात्र आणि दिवस, रात्र आणि दिवस, दिवस आणि रात्र यांच्यामध्ये भेद आहे. रात्र म्हणजे दिवस नाही, दिवस म्हणजे रात्र नाही. पण म्हटले, हा जो
रात्री आणि दिवस यांच्यामध्ये द्वैत आहे, भेद आहे. हे कुठपर्यंत म्हटले? हे तवची द्वैत भाव. रात्र म्हणजे दिवस नाही, दिवस म्हणजे रात्र नाही, ह्या दोघांच्या मध्ये जो भेद आहे, हा भेद तोपर्यंतच आहे. कुठपर्यंत? तुम्ही पृथ्वीवर आहात तोपर्यंत. मग तुम्हाला रात्र आणि दिवस दोन्ही पण तुम्ही ठरवलं की आता सूर्याच्याच गावी जाऊन राहायचं. मग माऊली म्हणतात, जा रात्री आणि दिवो हा तवची द्वैत भाव, जवन रिगिजे गावो गबस्तीचा. परंतु गबस्ती म्हणजे सूर्य. आता तुम्ही सूर्याच्या गावामध्ये जाऊन राहिला. मग सूर्याच्या गावामध्येच जर जाऊन राहिला तर सांगा बरं, सूर्याच्या गावामध्ये म्हणजे सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे आणि तो नित्य तिथेच आहे. मग स्वयंप्रकाशित नित्य असणाऱ्या त्या सूर्याच्या गावी आपल्याला हा रात्र, हा दिवस, ही रात्र असा आपल्याला मध्ये भेद करता येईल का? द्वैत करता येईल का? हो, येईल ना. पृथ्वीवर आहात तोपर्यंत. पण सूर्याच्याच गावी गेलं तर आता रात्र आणि दिवस या दोन्ही संकल्पना मावळून जातील. केवळ सूर्य व्यवस्थित शिल्लक आहे. त्याप्रमाणे म्हणून माझी या भेटी त्या सर्व कर्म किरटी, जावोनी बैसे तो पाटी सायुज्याच्या. म्हणून कधी कधी भगवत भक्ताच्याकडनं जरी निषिद्ध कर्म परंपरेनुसार घडलं गेलं तर त्याची परिणती सुद्धा पुन्हा सत्कर्मातच, भगवंताच्या साक्षात्कारातच होते. म्हणून माझी या भेटी, जर माझा साक्षात्कार झाला, भगवंताचं सगुण साकार दर्शन झालं, तर काय होतं म्हटले? हे किरीटी अर्जुना, तो तयाची सर्व कर्मे सायुज्याच्या पटी जाऊनी बैशे. एकदा की तो भगवंत सगुण साक्षात्कार भगवंताचा झाला की असा जो तो भक्त आणि त्याच्या हातून घडणारे सगळे कर्म, ते सगळेची सगळे कर्म तो आणि तयाची सर्व कर्मे सायुज्याच्या पाठी जाऊनी बैशे. मग ते सगळेचे सगळं कर्म तो आणि त्याच्या हातून घडणारे कर्म हे सायुज्याच्या म्हणजे मोक्षाच्या पदावर जाऊन बसतात. म्हणजे त्याच्या कर्माचंही रूपांतर मोक्षामध्ये होतं आणि याला तर मोक्ष प्राप्तच होतो. आणि असं जे पद आहे ना, ते अविनाशी पद आहे. देशे काळे स्वभावे वेचून जया संभवे, ते पद माझिया पावे अविनाशी तो. जया देशे वेचून संभवे, जया काळे वेचून संभवे, जया स्वभावे वेचून संभवे. काही वस्तूंचा, पदार्थांचा नाश देशाने होतो, काहींचा नाश काळाने होतो, काहींचा नाश स्वभावाने होतो. आज ठेवलेली केळी 10 दिवस तशीच राहिली तर स्वाभाविकरित्या ती केळी काळी पडून ते नष्ट होईल. काही पदार्थ आहे ते एका देशातून दुसऱ्या देशामध्ये नेले ते खराब होतात. काही पदार्थ विशिष्ट काळानंतर ठेवले की ते पदार्थ नष्ट होतात, ते खायला योग्य राहत नाही. सकाळी केलेला पदार्थ संध्याकाळपर्यंत उन्हाळ्याच्या काळात राहत नाही. म्हणजे काही पदार्थ काळाने वेच होतो, काही देशाने वेच होतो, काही स्वभावाने वेच होतो. परंतु देश काळे स्वभावे वेचू जयान संभवे, ज्या तत्वाचा, ज्या पदाचा, ज्या स्थितीचा नाश देशाने होत नाही, काळाने होत नाही, स्वभावाने होत नाही, भगवंत म्हणतात ते माझे पद अविनाशी तो पावे. असं जे माझं अविनाशी मोक्ष स्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे, अशा त्या अविनाशी परमतत्वाच्या स्वरूपाला तो प्राप्त होतो. किंबहुना आपण नुसता मज आत्मयाची प्रसन्नता लाहे तेने न पविजता लाभू कवण असे.
एवढं वर्णन केल्यानंतर कर्मयोगाची प्रशंसा केली. भगवंत म्हणतात, हे पंडसुता आणखी काय सांगा. असा देशाने काळाने स्वभावाने ज्याचा कधी नाश होत नाही असं जे माझं अविनाशी पद, त्याला आत्मा म्हणतात. आणि हा आत्मतत्व मी आहे अशी ज्याच्या बुद्धीचा निश्चय झाला आहे, अनुभूती आलेली आहे, मग त्याला प्राप्त होणारी प्रसन्नता. ही प्रसन्नता कशी म्हटली? माझं आत्मयाची प्रसन्नता. अशी आत्म्याची प्रसन्नता लाहे त्याला प्राप्त झाली. तेने न पविजेता लाभू कवण असे. मग त्याला अजून लाभ प्राप्त झाला नाही असा कोणता लाभ शिल्लक आहे का? म्हणजे त्याला असा एक मोठा लाभ आहे तो त्याला प्राप्त झाला नाही असं म्हणता येईल का? नाही. सगळ्यात मोठा लाभ आत्म्याची प्रसन्नता ती त्याला मिळाली. म्हणजे आता त्याच्यासाठी कोणताच लाभ शिल्लक नाही. सर्वश्रेष्ठ लाभ जो आत्मसाक्षात्कार आहे तो प्राप्त होतो. ओम पूर्ण